आवडतो सन्माननीय व्यक्ती, माझे सर्व शिक्षक सहकारी आणि विद्यार्थी मित्र, कदाचित जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना मी परिचित नसेल, परंतु मी या शाळेमध्ये त्यावेळेस होतो, परंतु मी निघून जायचो आणि मग तुम्ही यायचे अशी परिस्थिती होती. कारण सन 1996 पासून तर 2000 पर्यंत या विद्यालयामध्ये मी ज्युनियर कॉलेजला CSD म्हणजे तासिका तत्वावर अध्यापन करायचो आणि त्यामुळं फक्त जे 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत ते माझ्या परिचित असायचे. जे 10वीचे आहेत ते तोपर्यंत शाळेमध्ये येतच नव्हते. मी ते ठिकाणी अध्यापन करायचो. कवठे मंठन आणि कानून नेसायचे. सन 2000 साली त्या ठिकाणी एक जागा रिक्त झाली आणि मग मी रयतची CSD सोडून दिली आणि त्या ठिकाणी कायम शिक्षक म्हणून रुजू झालो. तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की गेली 25 वर्ष, तसे मी त्या ठिकाणी 28 वर्ष होतो, परंतु 3 वर्ष माझे CSD मध्ये गेले. त्यामुळे 25 वर्ष मी त्या ठिकाणी सेवा केली आणि येथे 31 डिसेंबरला मी सेवानिवृत्त होतोय. त्या अगोदर की मुलं जातील या हेतूनं 28 मार्चला माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम त्या विद्यालयामध्ये अगदी थाटामाटामध्ये पार पडल्या. आपल्या गावच्या आद्य नागरिक माधुरीताई त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय असणारे जे DL थोरात साहेब आहेत ते देखील त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि आज तुम्ही ती कृतज्ञता बाळगून मला या कार्यक्रमाला बोलावलं याबद्दल मी मनस्वी तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर माणसाच्या जीवनामध्ये जर काही सुख-दुःख येत असेल तर मग कुणीतरी एखादा सांगतो की तुम्ही देवाचं काहीतरी केलं पाहिजे. मग जागरण असेल, सत्यनारायण असेल आणि त्या निमित्तानं आपण स्नेहभोजन आयोजित करतो आणि एकदा हे जेवण वगैरे दिलं, कार्यक्रम पार पडला की त्या माणसाला किमान वर्षभर तरी आनंद वाटत राहतो की आपण देवाचं जे काही होतं ते केलं, आता आपल्या मागची पिढा गेली. मला अभिमान आहे की मी शिक्षक झालो. कदाचित जास्त पगाराची नोकरी मला मिळाली असती, त्यामधून पैसाही भरपूर मिळाला असता, परंतु त्यानं फक्त सुख मिळालं असतं, समाधान मिळालं नसतं. जे समाधान आहे, कारण अन्नदानापेक्षाही विद्येचं दान जे आहे ते खूप श्रेष्ठ आहे, कारण हे दान चिरकाल टिकणार आहे आणि त्याची कृतज्ञता जी आहे ती आज मला पाहायला मिळते की तुम्ही सर्वांनी या ठिकाणी निमंत्रित केलं. त्यामुळं की मी शिक्षक झालो याचा मला पूर्णपणे अभिमान आहे. खऱ्या अर्थानं पहा की तुम्ही ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करता त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करा. कुणी अगदी साधा शेतकरी जरी असेल, आता साधा म्हणजे तो साधा राहत नाही, त्याच्यामधूनही तो आपली प्रगती जी आहे ती साधू शकतो. परंतु शेतकऱ्यापासून तर तुम्ही ज्या विविध क्षेत्रामध्ये काम करत असाल ते काम प्रामाणिकपणे करा. त्यामध्ये अवश्य यश जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि हे यश संपादन करत असताना तुम्ही आज ज्या या शाळा मातेची आठवण ठेवून आज स्नेह मेळावा आयोजित केला, यामधून एकमेकांच्या भेटीगाठी झाल्या. जरी एखाद्याला अडचण असेल तर त्याला त्या वेळेला मदत करत चला आणि त्यामधून त्याला सावरून द्या. अशा पद्धतीनं की विशेष करून याच्यामध्ये कविता असेल, नंदाधरे असेल यांनी एकमेकांचे फोन नंबर गोळा केले. तुम्हा सर्वांना आज एकत्रित बोलवलं आणि हा जरी थोडे असले तरी देखील हा खूप छान पद्धतीने सोहळा तुम्ही पार पाडला. याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द